सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ चित्रपट लेखक सलीम खान यांना आज सकाळी 2 जणांनी धमकी दिली। वांद्रे बँडस्टँड परिसरामध्ये मॉर्निंग वॉक करत असताना एक बुरखाधारी महिला आणि पुरुष तिथे आले आणि लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या असं म्हणाले। या दोघांनाही वांद्रे पोलिसांनी अटक केलेली आहे। मुंबई पोलिसांच्या परिमंडळ 9चे डीसीपी राज तिलक रोशन यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। सलमान खान यांचे वडील सलीम खान यांना धमकी देण्याप्रकरणी 2 लोकांना अटक करण्यात आलेली आहे। नेमका काय प्रकरण आहे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत डीसीपी सर आहेत। सर नेमका काय प्रकरण होता? सिनियर पर्सनॅलिटी सलीम खान आहे, ते मॉर्निंग वॉकर होते। त्यावेळी स्कूटीवर 2 लोक होते, ते धमकीचे शब्द त्यांना सांगितले आणि त्यानंतर तो पडाला। आम्ही गुन्हा दाखल करून दोघांना कस्टडीमध्ये घेतलेले आहे आणि इंट्रोगेशन केले। त्यामध्ये असं सापडले की हा मिसचीफसाठी असं केलेले होते आणि ॲज सच बाकी काही अँगल त्यामध्ये नाही सापडलेले आहे। दोन्ही आमच्या कस्टडीमध्ये आहे। सर अजून एक प्रकरण होता, त्यात सलमान खानच्या कॉन्वॉयमध्ये एक माणूस घुसलेला होता, तो नेमका काय प्रकरण आहे? त्यात आपण काय केलं? तो रॅश ड्रायव्हिंगची केस होते आणि त्यांना हा पण माहीत नाही होते कन्वॉयमध्ये कोण आहे। तर आम्ही ॲज पर लॉ त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि बाकी सखोल त्यामध्ये चौकशी केलेले गेलेले आहे आणि बाकी काही अँगल त्यामध्ये नाही। धन्यवाद। कॅमेरामॅन योगेन गुप्ता सह सूरज ओझा, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।